नमस्कार, नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि मी आलेली आहे राजस्थानला. राजस्थानमध्ये कोटा शहरामध्ये. तर कोटा शहरातील उद्यान जे आहे प्राणी संग्रहालय, तिथे मी आलेली आहे. तर हे पहा, अभयारण्य आहे हे. तर अभयारण्यामध्ये मी भेट द्यायला आलेली आहे. तर तुम्हाला दाखवते मी तर काय काय आहे. तर भरपूर मोठं अभयारण्य आहे हे. अभेरा बायोलॉजी पार्क असं नाव आहे ह्याचं. कोटा शहरापासून अगदीच जवळ आहे, 5-10 मिनिटाच्या अंतरावरती. तर इथं फी पण खूप कमी आहे. तर गाड्यासुद्धा आहेत अशा, आणि त्या गाडीबरोबर तो जो ड्रायव्हर येतो ना आपल्याबरोबर, तर तो ड्रायव्हर पूर्ण अभयारण्याची माहिती आणि त्याची सगळी विशेषता सांगतो आपल्याला. तर तुम्ही इथं जवळपास कुठे असाल किंवा राजस्थानला फिरायला यायचा जर बेत असेल तर अवश्य फिरायला या. तर ह्या अभयारण्यात यायचं म्हटलं ना की सकाळ आणि संध्याकाळ अशा 2 वेळा यायचं असतं. पण शक्यतो हे सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालू असतं, त्या वेळेत यावं लागतं. तर हे पहा, इथं असे प्राणी आहेत. तर आपण प्रथमच वाघ पाहतोय. तर हे वाघासाठी प्राण्यांना, जंगली प्राण्यांना बसण्यासाठी निवारा बनवलेला आहे. तर हे पहा, असं बनवलेलं आहे दगड वगैरे ठेवून साईडनी, आणि तिथं आतमध्ये वाघ बसलेला आहे. तर झूम केल्यानंतर तुम्हाला दिसेल वाघ उठून आलेला आहे आता इकडं. प्राण्यांना पण कळत असेल की आपल्याला पाहायला आलेली आहेत लोक, त्यामुळे जो पण आतमध्ये सावलीला बसलेला होता तो उठून आलेला आहे. आता चालत चालला आहे. तर अशा पद्धतीने इथं प्राणी आहेत. आणि हे पहा, असे दगडांचे वगैरे असे चौथरे बनवलेले आहेत प्राण्यांना खेळण्यासाठी, कुदण्यासाठी, त्यांचा शारीरिक व्यायाम होण्यासाठी. आणि भरपूर मोठा स्पेस आहे, भरपूर मोठी जागा आहे आतल्यात. प्रत्येक प्राण्याला जाळीचं कंपाऊंड, लोखंडी तारेचं कंपाऊंड आहे. आणि प्रत्येक प्राण्याला पिण्यासाठी पाण्याचा तलाव पण आहे वेगळा. तर पहा अशा टायगरला मारायचं नसतं बा. गाडी घेऊन तिथे येईन का मागून? तिथं बसलं तर काय करतो. तो गाडी आणणार आहे का? तर आपण आलेलो आहोत आता राजस्थानच्या कोटा शहरातील बायोलॉजी उद्यान आहे की नाही? बायोलॉजी उद्यान ना रे, अभेदा बायोलॉजी पार्क मध्ये. आणि आता आपण पाहिलेलं आहे वाघ. आणि अजून भरपूर आहे इथं पाण्यासाठी. खूप मोठं आहे हे उद्यान. तर पाहूया थोडं थोडं करून. तर अशा प्रकारे उद्यानामध्ये ज्या ज्या प्राण्यांना ठेवलेला आहे त्यांचा प्रत्येक प्राण्याचा हा स्पेस वेगळा आहे. प्रत्येकाला लोखंडी जाळीचं कंपाऊंड आहे आणि प्रत्येकाची जागा वेगळी आहे. त्यांना खेळण्यासाठी वेगळे ठेवलेलं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने बोर्ड लावलेले आहेत प्रत्येक ठिकाणी. ज्या ठिकाणी जो प्राणी आहे त्या प्राण्याची माहिती, त्याचं नाव आणि त्याचं वैशिष्ट्य, तर तो कोणत्या भागामध्ये जास्त आढळतो, कोणत्या भागात त्या प्राण्याला काय नाव आहे, अशा पद्धतीने ती नावाची पाटी वगैरे माहितीची लावलेली आहे प्रत्येक ठिकाणी. तर इथं आहे चिता. तर हा चिता पहा, आतमध्ये ऊन आहे खूप ना. तर उन्हामुळे सावलीला प्राणी बसलेले आहेत. तर इथं पहा 2 नंबरच्या गेटमध्ये, दरवाजामध्ये चिता बसलेला आहे. तर झूम केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल जाळीच्या आतून. स्पष्ट एवढं दिसत नाही, पण झूम केलं ना की थोडंसं दिसतंय. पहा, बारीक पहा, कळेल मग तुम्हाला. त्याच्यामध्ये बसलेला आहे, सावलीला बसलेला आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने साईडनी झाडं वगैरे लावलेली आहेत. झाडांना पाणी वगैरे घातलेलं आहे. थोडंसं गारवा ठेवतात आणि त्यांना बसण्यासाठी निवारा केलेला आहे प्राण्यांना. आणि प्राण्यांना खेळण्यासाठी वगैरे अशी जागा बनवलेली आहे आतमध्ये. आणि प्रत्येक प्राण्याला पाण्याची सुविधा म्हणून छोटे छोटे तलाव पण बनवलेले आहेत आतमध्ये. हे पहा, चिता दिसते पहा जाळीच्या आतून. दिसला का? तर अशा पद्धतीने तो निवांत बसलेला आहे. ऊन झाले ना खूप, तर प्राण्यांना सुद्धा उन्हाच्या झळाया लागतात ना, तर ते पण सावलीला जातात. आणि इथं आहे पुढं सिंह.
तर चित्ता आणि सिंह यांचा पूर्ण स्पेस वेगळा आहे, पण मी मधीच व्हिडिओ बंद केली होती आणि पुढे आल्यानंतर चालू केली ना, त्यामुळे तुम्हाला ते एकत्र दिसते, पण एकत्र नाही आहे. हा पूर्ण स्पेस वेगळा आहे. तर हा सिंहसुद्धा सावलीला बसलेला आहे पहा. ह्या जंगली प्राण्यांना खूप उंच उंच उड्या वगैरे मारावं लागतात ना, तर आणि पळतात इकडून तिकडं, तर त्याच्यासाठी त्यांना असं उंच स्पेसचं निवारा आणि लाकडी आणि लोखंडी असे बनवलेले आहेत, सिमेंटचे बनवलेले आहेत. तर हे पहा, इथं असं माहितीचे फलक लावलेले आहेत, बोर्ड लावलेले आहेत, तर त्याच्यावरती पूर्ण माहिती दिलेली आहे प्राण्यांची. प्रत्येक प्राणी जिथं जो प्राणी ठेवलेला आहे तिथं प्रत्येक प्राण्याची माहिती दिलेली आहे. आणि इथं आल्यानंतर तिकीट अगदी नगण्य, म्हणजे खूप कमी तिकीट आहे. पण ज्यावेळेस आपल्याला गाडी जर हवी असेल, कारण खूप मोठा स्पेस आहे हा अभयारण्याचा आणि याच्यामध्ये फिरायला 4-5 तास तर नक्कीच लागतात सर्व पाहायचं म्हटल्यानंतर. तर त्यामुळं मग आपण जर गाडी केली तर प्रत्येकी एका माणसाला 100 रुपये ते पैसे आकारतात जास्त तिकिटाच्या व्यतिरिक्त. तर अशा पद्धतीने 100 रुपये काहीच नाही ना, मग आपण पण देऊ शकतो. आणि जर ऊन वगैरे नसेल तर मोकळं पण हिंडून छान माहिती घेऊ शकतो, पाहू शकतो, आनंद घेऊ शकतो. पण आम्ही खूप उन्हाचं आलेलो आहोत आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, तर एवढ्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पायी कुठं चालणार. आणि आपल्याला जर बरोबर एखादा माणूस माहिती सांगणारा असेल तर मग आणखी छान वाटतं, पाहिलेला आनंद भेटतो आणि जी गोष्ट आपण पाहतो तर त्या गोष्टीचं सखोल ज्ञान भेटतं आपल्याला. म्हणून आम्ही गाडी पण केलेली आहे. आमच्याकडं छोटं बाळ पण आहे, तर त्याच्या दृष्टीने आम्ही काळजी घेऊन गाडी केलेली आहे, जेणेकरून आपल्याला निवाऱ्यामध्ये जाता येईल आणि सगळ्या गोष्टी पाहून त्या गोष्टीची माहिती पण मिळेल, कारण तो ड्रायव्हर सगळ्या गोष्टीची माहिती सांगतो आहे अगदी छानपैकी. आणि मध्ये जर आपल्याला तहान वगैरे लागली तर रस्त्याच्या कडेने त्यांनी पाण्याचे वगैरे पण अशी सुविधा केलेली आहे. जे पायी चालतात लोक, त्या लोकांसाठी निवारा पण केलेला आहे. मध्ये बसायला बाकडे वगैरे ठेवलेत आणि छत पण बनवलेलं आहे. तर हे अशा पद्धतीने मोठं अभयारण्य हे. ज्यावेळेस पाऊस वगैरे पडतो ना, जंगल दिसतं सारखंच आहे. आणि आता उन्हाळा असल्यामुळे बारीक बारीक गवत ते जळून गेलेलं आहे, वाळलेलं आहे. जळून नाही गेलेलं, वाळलेलं आहे आणि काही ठिकाणी जाळलेलं पण आहे गवत. तर हे अशा पद्धतीने बोर्ड लावलेले आहेत. तर इथं आहे अस्वल, तो जो हिरवा कपडा दिसतोय ना त्याच्या खाली हे गेटच्या समोर तिथं बसलेलं आहे. दरवाजामध्ये एक मोठं अस्वल आहे आणि एक छोटं अस्वल आहे. त्यांना खेळण्या खोदण्यासाठी अशी जागा बनवलेली आहे. आणि तिथं पाण्याचे फवारे चालू आहेत मोटर चालू आहे ना, तर पाणी चालू आहे तिथं. आणि हे इथं हा जो प्राणी आहे ना तो कोल्ह्या टाईप दिसतोय मला. हां, कोल्हाचा आहे. तर तुम्ही म्हणसाल की कोल्ह्या टाईप दिसतोय असं का बरं म्हणता, कारण मी पटकन पुढं आले ना तर तो बोर्ड वाचला नव्हता. तर तुम्ही आता व्हिडिओ पाहताना वाचा. आणि काही प्राणी जे आहेत ना ते कुत्र्याच्या जातीच्या वंशातले आहेत. तर कुत्रा जो असतो ना त्याच्याप्रमाणे दिसणारे असतात. कोल्हा, लांडगा, असं अजून 2-4 प्राणी आहेत असे इथं, जे कुत्र्यासारखं दिसतात, पटकन आपल्याला ते समजून येत नाहीत. तर हे अशा ठिकाणी प्रत्येक प्राण्याविषयी माहिती आणि त्या माहितीचा बोर्ड दिलेला आहे. आणि हे अशा पद्धतीने रस्त्याच्या कडेने बसण्यासाठी निवारा केलेला आहे. जे लोक येतात ना चालत तर ते दमले की त्यांना बसण्यासाठी निवारा आणि खुर्च्या वगैरे त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत, लाकडी बाकडी बनवलेले आहेत. आणि आपण आलेलो आहोत आता इथं आहे शहामृग. तर हे जगातले सगळ्यात मोठे शहामृग आहेत असं इथं बोर्डवरती लिहिलेलं आहे. तर इथं मला जास्त नाही पण 2च शहामृग पाहायला मिळाले. ह्या कोपऱ्यामध्ये एक आहे आणि इकडच्या. तर हे आणि इकडं हा मोकळा स्पेस दिसतोय ना, तर इकडं हरिण, वाळवीट यांच्या मूर्ती बनवलेल्या आहेत. तर त्या मूर्ती अशा मध्ये लावलेल्या आहेत. मी पहिल्यांदा फसलेच होते, पण नीट पाहिल्यानंतर कळलं त्या मूर्ती आहेत. तर जे लोक छोटे मुलं घेऊन वगैरे येतात ना पाहायला, तर त्या मुलांना त्या हरणापाशी बसून त्यांच्यावरती बसून किंवा त्यांच्या शेजारी उभे राहून फोटो वगैरे काढतात आणि त्याचा आनंद घेतात ते. कारण प्रत्यक्ष हरणाकडं कधी आपण बसणार आणि कधी हे करणार ना, तर लहान मुलांची इच्छा असते तर फोटो वगैरे काढतात, ते छान वाटतं. तर हे आता आपण पुढं आलेलो आहोत. तर इथं आहेत गाई. आणि नीलगाई म्हणतात याला. तर ह्या नीलगाई आहेत. थोडेसं लहान असतात ना तर त्या लहान अशा गाढवा टाईप दिसतात. थोड्याशा मोठ्या झाल्या की दड उंट पण नाही, दड गाढव पण नाही, अशा प्रकारच्या या गाई दिसतात प्रत्यक्ष.
तुम्ही हे चांगले झूम करून व्हिडिओ पहा, मग तुमच्या लक्षात येईन गेलं काय म्हणजे काय. आणि त्याबद्दल माहिती पण सर्च करायची, म्हणजे आणखी भरपूर माहिती आपल्याला भेटते. तर अशा पद्धतीने आम्ही आलेलो आहोत. आता पुढे भरपूर अजून मोठं आहे. तर पहा आता तुम्ही. आता मी ह्याच्यामध्ये जे प्राणी आहेत त्यांची माहिती दिलेली आहे, ते बोर्ड आहेत ना, त्या बोर्डांचे सुद्धा मी फोटो काढलेले आहेत पाट्यांचे, आणि ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. तर तुम्ही ते व्हिडिओमधले फोटो जे आहेत ते झूम करून ते वाचून त्याची माहितीसुद्धा घेऊ शकता. तर ते वाचा, झूम करा आणि पहा, मग तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दाखवलेल्या प्राण्यांची माहिती कळेल. हे पहा, आता आपण रिटर्न चाललेलो आहोत. तर आम्ही मागे निघाल्यानंतर ना बरेचसे पर्यटक आले होते पाहायला, लहान लहान मुलं पण आलेली होते. तर हे पहा, आता आमच्या समोरून एक गाडी येते, त्याच्यामध्ये मुलं आहेत, मुली आहेत छोटे छोटे. तर मी व्हिडिओ बनवत होते ना, तुम्हाला बाय करतात. छान वाटतं ना. हे पहा, गेली आता त्यांची गाडी. तर येतात लोक फिरायला असे इकडं उन्हाळ्यामध्ये. कसं लहान मुलांना पण शाळेच्या पुस्तकामध्ये वगैरे फोटो दाखवलेले वेगळे, आणि असे प्रत्यक्ष पाहिलं ना की खूप छान वाटतं. मी सुद्धा आत्तापर्यंत चित्ता, वाघ, सिंह हे पाहिले नव्हतं, फोटोमध्ये वगैरे पाहिले. सर्कसमध्ये एकदा दोनदा पाहिलं होतं, पण प्रत्यक्ष अभयारण्य कसं असतं, किती मोठं असतं, आणि त्यामध्ये चित्ता, वाघ, अस्वल वगैरे हे कसे ठेवले जातात ते मी आज प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. तरीसुद्धा थंडीचे वातावरण असतं ना, त्यावेळेस खरं इथं पाहायला यायला पाहिजे. त्यावेळेस करतं ना, इथं हिरवळ असते, थंड वातावरणाचा पण कंटाळा येत नाही, पायी पण फिरू शकतो आपण, आणि हिरवळ असल्यामुळे प्रसन्न वातावरण वाटतं. तर हे असे पाण्याची सुद्धा सुविधा केलेली आहे. फिल्टरचं पाणी ठेवलेलं आहे रस्त्याने जाणाऱ्या लोकांना जर तहान लागली तर पिण्यासाठी. आणि ह्या अशा पद्धतीने दोन्ही साईडने जिथं जिथं जे प्राणी ठेवलेले आहेत तिथं त्या गेटवरती प्राण्यांचे असे पोस्टर लावलेले आहेत, लटकवलेले आहेत प्राणी. हे पहा, हे का सिंह दिसला का तुम्हाला? अशा पद्धतीने प्राणी बोर्डावरती लटकवलेले आहेत. हे पहा, इकडनं आहे. तर हे जे दृश्य आहे ना, हे पाहण्यासाठी हिवाळाच पाहिजे, कारण पावसाळ्यामध्ये पण आपण जास्त करून येऊ शकत नाही. पण उन्हाळ्यापेक्षा ना हिवाळ्यामध्ये पाहायला खूप छान वाटतं. हिरवंगार दिसतं वातावरण सगळीकडं, आणि प्राणी पण ताजेतवाने असतात, म्हणजे ते कंटाळलेले नसतात. त्यांना तो मोसम व्यवस्थित असतो, त्याच्यामुळं ते असे जास्त करून बाहेरच राहतात. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गरमी खूप असल्यामुळं ते आपोआपच सावलीला जातात दुपारच्या वेळेस. तर हे पहा, असे फिरून आल्यानंतर हे गेट आहे, इथूनच एंट्री होते, आणि इथूनच गाडीमध्ये घेऊन गेले जातात, आणि इथूनच मग पुन्हा इथं आणून सोडलं जातं. तर हे पहा, हे गेट आहे. ह्या मेन गेटमधून आपण आलेलो होतो. आणि इथं आल्यानंतर प्रथमच गेटच्या आतमध्ये आलं ना की प्रथमच इथं वाघ वगैरे ठेवलेले आहेत पहा. तर इथे आपण असे छान फोटो वगैरे काढू शकतो. आम्ही पण काढलेले आहेत. तर भरपूर लोक इथं फोटो वगैरे काढतात, मस्त एन्जॉय करतात. तर तुम्ही पण आले ना कधी असे छानसे फोटो वगैरे काढा आणि मस्त एन्जॉय करा. तर छान आहे वातावरण इथलं. तर थंडीमध्ये जर आलात ना तर आणखी भारी वाटेल, आणखी छान वाटेल फोटो वगैरे काढायला. त्याची माहिती वगैरे पण भरपूर छान देतात मग. तर आम्ही कसं थोडक्यामध्येच फिरलेलो आहोत, पूर्ण फिरलो नाही, कारण छोटं बाळ आहे, ऊन खूप आहे ना त्यामुळं. आणि आता प्राणी पण कमी आहेत अभयारण्यामध्ये. थंडीच्या वेळेस जास्त प्राणी असतात, त्यावेळेस पाहायला पण मग मजा येते. तर हे पहा, इथं माहिती वगैरे लावलेली आहे प्राण्यांची, पक्ष्यांची. इथं जे प्राणी पक्षी आहेत ना त्यांची माहिती वगैरे लावलेली आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मस्त एन्जॉय करा, आम्ही पण एन्जॉय केला. चला बाय.